सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बैलपोळा, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी दीपावली, ऑप्शन डी रंगपंचमी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू। हे जो उत्तर आहे सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमावस्या, ऑप्शन बी पौर्णिमा, ऑप्शन सी संकष्टी, ऑप्शन डी पितृ अमावस्या। तर याचं उत्तर आहे चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस पौर्णिमा आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पांढऱ्या पेशी, ऑप्शन बी चेतापेशी, ऑप्शन सी रक्तातील पेशी, ऑप्शन डी ब्लड पेशी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 5 आहे, तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इंग्लंड। याचं उत्तर आहे तिरंदाजी हा भूतान देशाचा राष्ट्रीय खेळ आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, नारळाचे पाणी कोणता रोग बरा करते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी रक्तदाब, ऑप्शन डी पोटदुखी। याचं उत्तर नारळाचे पाणी रक्तदाब रोग बरा करते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आफ्रिका, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी पाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे जगातील पहिला मानव आफ्रिका देशात जन्माला आला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, भिजलेले अंजीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी डायबिटीज। याचं उत्तर आहे भिजलेले अंजीर खाल्ल्याने पित्त आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, फाशीची शिक्षा किती वाजता दिली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 7। याचं उत्तर फाशीची शिक्षा 4 वाजता दिली जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या पक्ष्याचे घरटे पाण्यात तरंगते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी बदक, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कबूतर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर हंस पक्ष्याचे घरटे पाण्यात तरंगते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, चहा कोणत्या भांड्यात लवकर थंड होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चांदी, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी तांबा, ऑप्शन डी पितळ। तर याचं उत्तर चहा चांदी भांड्यात लवकर थंड होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या मंदिरात देवाला चॉकलेट चढवले जाते?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शिर्डी, ऑप्शन बी काशी, ऑप्शन सी सुब्रमण्यम, ऑप्शन डी केदारनाथ मंदिर। तर याचं उत्तर आहे सुब्रमण्यम मंदिरात देवाला चॉकलेट चढवले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या देशात भगव्या रंगाचे कपडे घातल्यास शिक्षा दिली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान। ह्याचं उत्तर पाकिस्तान देशात भगव्या रंगाचे कपडे घातल्यास शिक्षा दिली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, अक्रोडचे कवच उकळून त्याचे पाणी पिल्यास कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पचन, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी मूळव्याध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर आहे अक्रोडचे कवच उकळून त्याचे पाणी पिल्यास पचन रोग बरा होतो। सुटणार आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, लिंबू सोबत काय खाल्ल्याने मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अंडी, ऑप्शन बी चहा, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी चिकन। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।